अंबरनाथ तालुक्यातील ऐतिहासिक मलंगगडावर भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आज भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी उल्हासनगर आणि करवले गावाला आरतीचा मान मिळाला। शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते श्री मस्तेंद्रनाथांची महाआरती पार पडली। विशेष म्हणजे करवले गावातील ग्रामस्थ महिलांनी जय हरिनामाच्या गजरात रिंगण सोहळा साजरा करत उपस्थिती लक्षणीय ठरवली। या महाआरतीला उल्हासनगर शिवसेना पदाधिकारी, करवले गावातील ग्रामस्थ तसेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। दर महिन्याच्या पौर्णिमेला प्रत्येक गावाला मान देत अशाच भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। कार्यक्रमावेळी मंदिर परिसर आई भवानी शक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे, जय श्रीराम अशा जयघोषांनी दुमदुमून गेला। मलंगगडाची परंपरा ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हा उत्सव सुरू झाला आणि धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव आतापर्यंत सुरू होता। पण त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव सुरू आहे। गेल्या माघी पौर्णिमेला दर माघी पौर्णिमेला हा उत्सव असतो। या उत्सवाला स्वतः माननीय एकनाथजी शिंदे साहेब येतात आणि हा उत्सवात जल्लोषात जोशात होतो। आणि काही वर्षापासून ज्या परंपरा आहेत, हिंदूंच्या ज्या परंपरा आहेत ते जोपासण्याचं काम सर्व हिंदू संघटना आपण करत असतो। आणि या माघी पौर्णिमा असो किंवा वर्षात येणाऱ्या सगळ्या पौर्णिमा, या पौर्णिमेच्या दिवशी सर्व हिंदू भाविक या मंदिरात येऊन या नवनाथांच्या आरत्या करतात, पूजा करतात आणि आरती पूजा करून भक्तिभावाने पूजा करून दर पौर्णिमेला आम्ही हा उत्सव आरती परंपरा सुरू ठेवलेली आहे। ती परंपरा सुरू ठेवण्यासाठी आज आम्ही इथे आलो आणि आज आमच्या हस्ते परंपरेप्रमाणे पूजा आरती झालेली आहे। येणाऱ्या काळातही अनेक पौर्णिमेला आम्ही शिवसैनिक येऊन या नवनाथांची पूजा, नाथांचं जे स्थान आहे ते नाथांचं स्थान मध्ये येऊन पूजापाठ करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। ही आरती पूर्वीपासून चालू आहे। वर्षाच्या 12 पौर्णिमा आणि एक ललिता पंचमी आणि दुसरी म्हणजे सर्व पौर्णिमांना आम्ही दर पौर्णिमेला मलंगगडावर येत असतो। आता ही पौर्णिमा माननीय उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब आणि ग्रामस्थ मंडळ करवले असे 2 मिळून यांनी जबाबदारी पौर्णिमेची घेतलेली होती। अशा पौर्णिमा आता प्रत्येक गावोगावी आम्ही देणार आहोत। आता पुढील येणारी पौर्णिमा आहे ती कोजागिरी आणि त्या अगोदर ललिता पंचमी असतोय। त्या ललिता पंचमीला महाराष्ट्रभरातून अनेक ठिकठिकाणीहून वारकरी संप्रदायाची लोक येत असतात। स्थानिक सर्व वारकरी संप्रदायाची लोक या ललिता पंचमीला या दिंडीमध्ये सहभागी होतात। असा हा कार्यक्रम असतो।